हाय हॅलो नमस्कार मित्रांनो, संकुड यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत आहे। अगदी बरोबर ऐकलं तुम्ही की एक महत्त्वाचं ठिकाण, असं ठिकाण की त्या ठिकाणामुळे बागेश्री गृहसंकुल सेक्टर 40 खारघर या घरांच्या किमती थेट पोहोचणार आहेत 60 लाखांच्या घरात। तर तुम्ही बघा की ते कशा पद्धतीने कसं आणि कशामुळे पोहोचत आहेत। तर आपल्यासोबत तुमचाही प्रवास होणारच आहे आणि चला मग भेटूयात पुढे। मित्रांनो, या तळोजा रेल्वे सबवेमधून आपण बाहेर पडल्यानंतर थेट आपण राणी लक्ष्मीबाई चौकातून लेफ्ट मारून आपण थेट बागेश्री गृहसंकुलाजवळ जाणार आहोत आणि तिथे गेल्यानंतर मी तुम्हाला सविस्तर माहिती देईलच। तर तुम्ही माझ्यासोबत राहा। चला तर मग भेटूयात पुढे। नमस्कार मित्रांनो, मी फायनली या ठिकाणावर पोहोचलेलो आहे। हे ठिकाण म्हणजेच की सेक्टर 32 खारघर। याच ठिकाणी जे ठिकाण महत्त्वाचे की त्यामुळे बागेश्री गृहसंकुलाच्या किमती पोहोचणार आहेत 60 लाखांच्या घरामध्ये। आणि हे ठिकाण आपल्या फुटबॉल प्रेमींसाठी अतिशय महत्त्वाचं ठिकाण आहे। त्या खारघरच्या प्रेमींसाठी म्हणजे अतिशय महत्त्वाचं ठिकाण म्हणजे हेच की फुटबॉल महाराष्ट्र सेंटर ऑफ एक्सलन्स या ठिकाणी मोठ्या दिमाखात उभं राहणार आहे। मित्रांनो, या नवी मुंबईमध्ये तयार होणाऱ्या या जागतिक दर्जाच्या फुटबॉल स्टेडियममुळे नवी मुंबईकरांसाठी एक अभिमानाची गोष्ट ठरली आहे। कारण याचं काम तुम्ही बघताय की जवळपास वर्षभरामध्ये पूर्णच होईल। पण यामुळे, या कामामुळे, या स्टेडियममुळे आपल्या या बागेश्री सहित कामी, जुही, ट्राय सिटी इतर सगळ्या बिल्डिंगला चांगलाच भाव येणार आहे आणि सगळ्या ज्या किमती आहेत ह्या लाखोंच्या घरामध्ये पोहोचणार आहेत। मित्रांनो 40,000 सिटिंग कॅपॅसिटी असलेले हे स्टेडियम आपल्या या नवी मुंबई, खारघर आणि पनवेल या ठिकाणच्या सगळ्या फुटबॉल प्रेमींसाठी एक वेगळी पर्वणी ठरलेलं आहे। मित्रांनो 2027 साली खेळला जाणारा AFC कप हा याच ठिकाणी खेळला जाणार आहे अशी ही चर्चा या ठिकाणी, या चर्चेला उधाण आलेलं आहे। मित्रांनो, काही कारणास्तव आपल्याला आतमध्ये जाता आलं नाही कारण की इथे कोणालाही अलाउड नाही आहे। कारण की ह्या कामाची गती पाहता सिक्युरिटी रिझनमुळे आपल्याला आतमध्ये जाता आलेलं नाही आहे। मित्रांनो, तरी तुम्ही बघताय की राईट साईडला इथे स्पोर्ट बोर्ड सुद्धा लावलेला आहे आणि या ठिकाणी तुम्ही बघताय की हे समोर तुम्हाला गवत दिसते ते आर्टिफिशियल आहे। कारण की या ठिकाणी 3-4 पिचेस आहेत, ते वेगवेगळे आहेत, नॅचरल वगैरे वेगळे आहेत, आर्टिफिशियल वेगळे आहेत। तुम्ही समोर बघताय मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला बेंचेस दिसत आहेत, जे प्लेअरला बसण्यासाठी ते बेंचेस ते देखील केलेले आहेत। या ठिकाणी तुम्ही बघताय की आपल्याला 10.5 हेक्टरमध्ये हे जे पिचेस आणि हे जे पूर्ण स्टेडियम इथे बांधलं गेलं आहे। 4 ट्रेनिंग पिच आहेत या ठिकाणी। फिफा स्टँडर्ड स्टेडियम यासाठी म्हटलं जातं। आणि नंतर तुम्ही बघताय की 3 नॅचरल आणि 1 आर्टिफिशियल पिच या ठिकाणी, जे आर्टिफिशियल हे समोर तुम्हाला दिसतंय ते आहे। आणि हाय परफॉर्मन्स या ठिकाणी या सगळ्या गोष्टी या स्टेडियममध्ये पुरवल्या जाणार आहेत। आणि तुम्ही बघताय की शेडचं काम जोरात सुरू आहे मित्रांनो। आणि ह्याच कारणामुळे आपल्या या जवळच्या सेक्टर 40 मध्ये असलेल्या या सिडकोच्या बागेश्री गृहसंकुलाला एक चांगलाच भाव मिळणार आहे। म्हणजे 60 लाखांच्या घरामध्ये हमखास पोहोचणारच आहे। कारण की या ठिकाणी तुम्ही बघताय की गामी, बियोना आणि तुम्ही बघताय की जुही, ट्राय सिटी या सगळ्या गोष्टी आहेत। आणि हेच ते स्टेडियम, या स्टेडियममुळे आपल्या या खारघरमधील सेक्टर 40 ला असलेले बागेश्री अतिशय चांगल्या दमाने, चांगल्या गगनाला मिळणारा भाव, असा भिडणारा भाव या ठिकाणी यांना मिळणार आहे। तुम्ही बघताय की मी तुम्हाला या गोष्टी सगळ्या बाहेरून दाखवतो कारण की आतमध्ये अलाउड नाही। पण मी एक प्रयत्न करणार आहे की तुम्हाला या टॉप व्ह्यू वरून हे स्टेडियम पूर्ण कसं दिसतंय आणि फायनली मित्रांनो, इंटरनॅशनल फुटबॉल स्टेडियम इन खारघर हेच ते स्टेडियम जे अतिशय महत्त्वाचं आहे आपल्या फुटबॉल प्रेमींसाठी। आणि तुम्ही बघू शकता की हे टॉप व्ह्यू वरून कसं दिसतंय की याची जागा किती आहे, स्टेडियमचे काम कसं चालू आहे, काय कशा पद्धतीने कसं दिसतंय ते। हे आज तो टॉप व्ह्यू आहे तुमच्या। आज मी हा टॉप व्ह्यू घेण्याचा प्रयत्न केला आणि तुमच्यासमोर मी हा टॉप व्ह्यू मांडलेला आहे। तुम्ही बघू शकता मित्रांनो, आणि ह्या स्टेडियममुळे आपल्या या बागेश्री गृहसंकुलाला अतिशय दिमाखात आणि चांगल्या पद्धतीने भाव, असा गगनाला भिडेल असा भाव मिळणार आहे। 60 लाखांच्या घरामध्ये ह्या किमती नक्कीच जाणार आहे आणि इथल्या सगळ्या बिल्डरचा एक वेगळा फायदा होणार आहे। गामी, ट्राय सिटी, जुही या सगळ्या बिल्डरसाठी अतिशय महत्त्वाची आणि चांगली गोष्ट आहे। महत्त्वाचं म्हणजे फुटबॉल प्रेमींसाठी, आपल्या खारघरमधील सगळ्या फुटबॉल प्रेमींसाठी अतिशय जमेची बाजू आणि चांगली बाजू, आनंदाची गोष्ट म्हणजे या स्टेडियममुळे आपल्याला खूप फायदा होणार आहे। आणि तुम्ही नक्की बघत राहा, पुढचा व्लॉग पण असाच काहीतरी दिमागदार असणार आहे। बघत राहा। धन्यवाद। आणि तुम्ही या चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा।